सातारा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. साताऱ्यासह जावली, महाबळेश्वर, कराड, वाई, पाटण तालुक्यांनाही झोडपून काढलं आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कनेर, उरमोडी, बलकवडी, वीर धरणातून त्याचबरोबर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांना पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्यानुसार सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. या पावसाने सर्वत्र पाणी झालं आहे. गेल्या 2 महिन्यापासून अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली असल्याने पाणी सर्वत्र वाहताना दिसत आहे. नाले, ओढे, तलाव त्याचबरोबर धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेलं कोयना धरण 100 TMC भरलं आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे 2 युनिट सुरू करून त्यातून 2000 क्युसेक पाणी विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील कनेर धरणातून 7000 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे म्हसवे आणि अहमदाबाद या दोन्ही गावांचे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर उरमोडी धरणातून सांडवा वक्र दरवाजातून 6213 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर विद्युतगृहातून 500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उरमोडी धरणातून नदीपात्रात एकूण 6713 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर वीर धरणातून विसर्ग हा 47221 क्युसेक करण्यात आला आहे. या भागात पावसाचे प्रमाण तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे देखील कार्यकारी अभियंता नीर उजवा कालवा विभाग फलटण यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. महाबळेश्वरमध्ये 112.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.